आता मी त्या गोष्टीकडे येतो ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसलेले आहेत. या वास्तूला काय म्हणतो आपण? तर हिला आजच्या नावात चैत्यगृह जरी असलं तरी हिला गंधकुटी नाव होतं. या जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालण्याची जेव्हा पद्धत बघता, तर प्रदक्षिणा घालण्याची पद्धत इथे होती. जम्बूद्वीपामध्ये सगळ्यात सर्वोत्तम जर कुठला शैलगृह आहे, शैल म्हणजे दगड, गृह म्हणजे घर, तर शैलगृह सगळ्यात सर्वोत्तम कुठला आहे? तर तो म्हणजे कारल्याचा. तर कारल्याचा जो फ्लोअर प्लॅन आहे, म्हणजे जी आर्किटेक्टची जी कन्सेप्ट आहे, ती पूर्णच्या पूर्णपणे या लेणीवर वापरलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर हे स्तंभ जे आहेत जेवढे पण, या स्तंभांवर काय दिसतंय तुम्हाला? वर काय दिसतंय? वर काहीतरी प्रतीक दिसत आहेत. ठीक आहे, वर काहीतरी प्रतीक आहेत आणि खाली काहीतरी प्रतीक आहेत, म्हणजे काहीतरी केलेलं आहे. पण पुढे गेल्यानंतर काही दिसत नाहीये तुम्हाला. इकडे काहीच दिसत नाही, वरती पण नाही आणि खाली पण नाही. इथे काही ठिकाणी वर दिसते. ठीक आहे, आता हा काळ कोणता आहे? आता तुम्ही जेव्हा समोर जो स्तूप बघताय, हा स्थविरवादी मान्यतेप्रमाणे. स्थविरवादी मान्यतेप्रमाणे म्हणजे याला काय म्हणतो आपण? जो जनरली भाषा आहे त्याच्यामध्ये काय वापरतो आपण? हीनयान वापरतो, बरोबर ना? हीनयान म्हणतो, किंवा त्याला मूळ नाव होतं स्थविरवाद. या स्थविरवादी मान्यतेप्रमाणे बुद्धांना, सम्यक संबुद्धांना प्रतीकातून पूजण्याची पद्धत आपल्याकडे होती. आपण सम्यक संबुद्धांना तोपर्यंत आपल्याकडे बुद्धांची मानवीय मूर्ती आतापर्यंत आलेली नव्हती. इमॅजिन करा, आता हे जेव्हा निर्माण होत आहे तेव्हा सम्यक संबुद्धांची मूर्ती आपल्याकडे आलेली नाही. त्यामुळे आपण बुद्धांना कशातून पुजतोय? तर प्रतीकांमधून. हे बुद्धांचं निर्वाणाचं प्रतीक आहे. हे काय आहे? बुद्धांच्या निर्वाणाचं प्रतीक आहे. निर्वाणाचं प्रतीक स्तूप म्हणून आहे, कारण बुद्धांचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सम्यक संबुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. त्याच्यानंतर काय केलं गेलं? बुद्धांची शारीरिक धातू विभागले गेले. किती? कशामध्ये? 8 भागांमध्ये विभागले गेले. तर ते स्तूप जे होते ते वीट माती यांनी तयार केलेले ते स्तूप होते, जे 8 भागांमध्ये होते. आणि त्याच्यानंतर मग सम्यक संबुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांचं, मौर्य घराण्यातले तिसरे शासक प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचं राज्य चालू झाल्यानंतर त्यांनी काय केलं? 7 स्तूपांचं, त्याच्यातले जे सम्यक संबुद्धांचे जे अस्थिधातू होते पवित्र, ते काढले आणि त्याच्यावरती अनेक स्तूप निर्माण केले. पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला असे विटा मातींचे स्तूप खूप कमी बघायला मिळतात, कारण की आपल्याकडे सह्याद्रीचा जो डोंगर आहे, या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये जो असलेला हा पहाड आहे, या पहाडाला जो दगड आहे, या दगडाचा टणकपणा चांगला असल्या कारणाने आपल्याकडे लेण्यांची निर्मिती झाली. मग बाहेर उघड्यावर असलेला जो स्तूप आहे त्याचीच प्रतिकृती काय केली त्यांनी? दगडांमध्ये कोरली. आणि ह्याच्यामध्ये नंतर पुढच्या काळामध्ये इथे सम्यक संबुद्धांचे किंवा अनंत झालेल्या भदंतांचे शारीरिक धातू याच्यात डिपॉझिट केले, ठेवले याच्यामध्ये. आता हे आपल्याला कसं कळतं की तुम्ही जर गेलात भाजा लेणीवरती तर अनेक स्तूप आहेत, त्या स्तूपांमध्ये ते शारीरिक धातू सापडलेले आहेत. पितळखोरा लेणीवरती मी दाखवलं, पाठीमाग हा स्तूप आहे पितळखोऱ्यामध्ये, तो अर्धा स्तूप आहे, त्याच्या पाठीमागच्या भागांमध्ये ते रिलिक्स डिपॉझिट केलेली होती. ही पद्धत होती आपल्याकडे. आज इथे काय आहे का? आज इथे काय आहे का? तर आज इथे काहीच नाही सापडत आपल्याला. आज इथे काहीच सापडत नाही. आपल्याला स्तूप आहे, स्तूपाचं अंकन कशासाठी आपल्याला माहिती नाही. बुद्धांना फक्त स्तूपातून पूजण्याची पद्धत होती का आपल्याकडे? नाही, अनेक प्रतीक होती. कोणतं कोणतं प्रतीक होतं? कमळ होतं, हा, पाय, श्रीपाद म्हणतात त्यांना, श्रीपाद. आपल्याकडे गाथा आहे ना, वंद गंध गुणोपेतम एसम एतम कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्य श्रीपाद सरोरे. ठीक आहे. आता हे श्रीपाद सरोरे म्हणजे सम्यक संबुद्धांना पालुपद वापरलं जातं. श्री, जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती होऊन गेलाय त्याला काय म्हणतात? श्री. त्याचा सांस्कृतिकरण झाल्यानंतर काय आलं? श्री. या सम्यक संबुद्धांच्या चरणांना श्रीपाद सरोरे, म्हणजे जे सर्व सम्यक संबुद्ध होऊन गेले यांच्या चरणांना काय करतो मी? तर वंदन करतो. या श्रीपाद सरोरे वरती प्रतीक निर्माण केलं. ते कुठे आहे? ते या लेणीमध्ये आहे. या या हा जो स्तंभ आहे, या स्तंभापासून तिसरा तुम्ही स्तंभ बघितलात, 1, 2 आणि 3, जर विश्लेषण नाही केलं तर तुम्हाला कळणार नाही. तो तिसरा स्तंभ आहे, त्या तिसऱ्या स्तंभावर तुम्ही काय बघाल तर तिथे आहे ना मधोमध एक झाड आहे. ठीक आहे, झाड दिसतोय, तो म्हणजे बुद्धगयेजवळ जिथे सम्यक संबुद्धांना बोधी प्राप्त झाली तो बोधिवृक्ष आहे. त्या बोधिवृक्षाचा तो अंकन आहे. तर ती बोधिवृक्ष आहे. ठीक आहे,
त्याला 2 हत्ती सुचिरभूत करतायत. काय करतायत? त्याला जल अभिषेक करतायत. ते 2 हत्ती आणि तो कुंभ दिसतोय वरती, ठीक आहे. बोधिवृक्षाच्या खाली आणखीन चौकोनी काहीतरी दिसतंय. तर ते चौकोनी म्हणजे काय आहे? तर सम्यक संबुद्धांना जिथे ज्ञान प्राप्त झालं तिथे अधिष्ठान बुद्धांनी केलेलं होतं की जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हलणार नाही. म्हणून तिथे तो काय दिलंय? तो आसन दिलेला आहे. तो डायमंड, त्याला थ्रोन पण म्हणतात. डायमंड थ्रोन तो कुठे आहे? बुद्ध गयेला आहे. तुम्ही बोधिवृक्षा खाली गेला ना, तो सम्राट अशोकांनी दिलेला आहे. त्याचं अंकन तिथे दिसतंय. त्या त्या ज्या थ्रोन आहे ते जे आहे ना आसन, त्याच्यावरती 2 पावलं आहेत. दिसतात 2 पावलं. ते जे श्रीपाद सरोवर आहे ना, ते प्रतीक तिथे आहे. ते बुद्धांचं ज्ञानाचं प्रतीक म्हणून बोधिगाईचं झाड तिथे आपल्याला दिसते. अख्ख्या महाराष्ट्रात ते पूजलं जातं. त्याचे पुरावे मात्र तुमच्याकडे आहेत. ते तुम्ही जर कोणाच्या दुसऱ्यांच्या इतर संप्रदायांच्या घरामध्ये गेलात तर त्यांच्या उंबरठ्याच्या वरती तुम्हाला ती पावलं बघायला मिळते. ते इतरांनी स्वीकारलेत. हो 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 हो. तर इतर संप्रदायांनी ते स्वीकारलेले, ठीक आहे. पण ह्याचे पुरावे मात्र तुमच्याकडे. ही लेणी कधी कोरली गेली? ही लेणी कोरली गेली इसवी सन 2रं शतक आहे. म्हणजे आजपासून 2200 साधारण 1800 वर्षापूर्वी ही लेणी कोरली. पण ह्या लेण्यांच्या निर्मितीला सुरुवात होते इसवी सन पूर्व 2रं शतक. म्हणजे 2200 वर्षापूर्वी दुसऱ्या जंगलात आहेत त्या लेण्या, तिथे आपल्याला आज जाता येत नाही. तर ती लेणी जी कोरली ना, सुरुवात जी झाली ती आतमध्ये, ती छोट्या छोट्या लेण्या कोरत कोरत मग ही मोठी लेणी, ही सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे. हे जे तुम्ही बघताय आता, तुम्ही ज्या लेण्यांमध्ये बसलेल्या आहात, हे सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे त्यांचं, ठीक आहे. आता तुम्ही इकडे जर बघितलं, याला लाकूड काम होतं, याच्यावरती लाकूड काम होतं, ते आज नष्ट झालंय. लाकूड कामाचे पुरावे बघा इथे दिसतंय. हे आहे ना, हे लाकूड काम आहे. आता लाकडाचं जे काम आहे ना, हे कुठं बघायला मिळतं तुम्हाला आज? लाकूड काम आजही शिल्लक आहे इतर लेण्यांमध्ये. एकविरेला आहे, भाजेला आहे ना, कार्ला लेणीवर तुम्हाला बघायला मिळेल. तर याला छत्रावली पण होती, ती आज नष्ट झाली. याला छत्रावली होती. चैत्यगृहाचं प्रामुख्याने 2 स्थापत्य असतात लेण्यांच्या. प्रामुख्याने एक असतं चैत्यगृह, दुसरं असतं विहार. चैत्यगृहामध्ये तुम्ही बसलेले आहेत. चैत्यगृह कसं असतं? तर तुम्ही जर बघितलं तर समोर काय आहे? समोर आहे चैत्य गवाक्ष, ज्याचं काम आहे हवा आणि उजेड याचं काम आहे. छत कसं असतं याचं? त्याचं गजपुष्ट आकाराचं असतं. असं चैत्यगृह, उघड्या मैदानातली जी चैत्यगृह होती, त्यांचेच ती वीट, माती आणि लाकूड काम करून तयार केलेली चैत्यगृह होती. आज ती चैत्यगृह आपल्याला बघायला मिळतात का? नाही ना, नाही ना. मी सांगतो की एक बघायला मिळतो, आजही एक शिल्लक आहे आणि 1-2 आहेत ते मंदिरांमध्ये रूपांतरित झालेले. तुम्ही जर धाराशिवला गेलात, उस्मानाबाद धाराशिव, तिथं तगर म्हणून नाव असलेलं तेर, त्या तेर मध्ये त्रिविक्रम नावाचं एक आता मंदिर आहे. ते प्राचीन काळातलं चैत्यगृह होतं. ते तेरला जर यायचं असेल तर आपण जाऊ. तर चैत्यगृहाचं नेहमी छत जो असतो ना, असं गजपुष्ट आकाराचा असतो. गजपुष्ट म्हणजे, गज म्हणजे हत्ती, पृष्ठ म्हणजे त्याची पाठ. हत्तीच्या पाठीच्या आकाराचा छत असतो आणि याला लाकूड काम होतं. लाकूड काम टिकण्यासाठी काय होतं? तर हे जे आहेत ना होल्स, हे होल्स होते आणि याला असं त्याला बरगड्या होत्या. इथून इतकी बरगडी होती, म्हणजे त्याला आर्चेस म्हणतो. ते आर्चेस तुम्हाला कुठे बघायला मिळतात? कार्ला आणि भाज्या लेणीवर आजही बघायला मिळतात, ठीक आहे. आणि पुढे जाऊन ते एकत्रित होत होते. ह्याच्यामध्ये रंगांचे काम केलेलं होतं. स्थविरवादी मान्यतेप्रमाणे आपण जेव्हा हे बघतो की इथे फक्त स्तूप आहे, पण इथे स्थविरवादी मान्यतेच्या नंतर महायान जो आला, महासांघिक म्हणतो, त्या महासांघिकांनी मात्र बुद्धांची मूर्ती समोर आणली. ती मूर्ती लेण्यांवरती आपल्याला बाकीच्या बघायला मिळतील, पण इथे पण बुद्धांची मूर्ती होती. आता ही म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? धम्मकाया. त्या दिवशी मी एक माझा लेख शेअर केला, ह्याला म्हणतो धम्मकाया. आणि सम्यक संबुद्धांची जी मानवीय आकृती आहे त्याला आपण म्हणतो रूपकाया. हे मी नाही म्हणत, प्राचीन काळातूनच चालत आलेले. तर ही रूपकाया पहिल्यांदा कोणी रिप्रेझेंट केली? महायानाने आणली, महासांघिक ज्यांना म्हणतो त्यांना. तर बुद्ध धर्मामध्ये अनेक पंथ होते, त्याच्यापैकी 2 प्रमुख पंथ जे होते ते म्हणजे स्थविरवादी, ज्याला आपण महायान हीनयान म्हणतो, आणि महासांघिक म्हणजे ज्यांना आपण महायान म्हणतो. तर महायान पंथाने पहिल्यांदा बुद्धांची मूर्ती रिप्रेझेंट केली. आता ही रिप्रेझेंट होताना ती कन्सेप्ट कोणी पहिल्यांदा रुजवली? कोणीतरी असेल ना, कोणाच्या तरी काळात झाली असेल ना.
कुशाण घराण्यातला दुसरा राजा जो होता त्याचं नाव होतं कनिष्क. या कनिष्क राजाने पहिल्यांदा बुद्धांची मूर्ती इंट्रोड्यूस केली. ती कधी रिप्रेझेंट केली तर इसवी सनाचं पहिलं शतक उजाडलेलं, त्या इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये सम्यक बुद्धांची मानवी आकृतीतली पहिली मूर्ती आपल्याला रिप्रेझेंट झाली. ती कुठे झाली? तर आज आज ज्याला कंधार आपण ज्याला ओळखतो ते कंधार नसून प्राचीन काळातला गंधार हा प्रदेश होता. त्या गंधार प्रदेशामध्ये पहिल्यांदा गांधार शैलीमध्ये बुद्धांची मूर्ती तयार झाली. ती आज गांधार कुठे आहे? आज अफगाणिस्तानमध्ये. बामियांमधल्या मूर्त्या तोडल्या माहिती आहे ना तुम्हाला 2021 मध्ये. तर त्याची प्रेरणा माहितीये का कुठून घेण्यात आली? त्या ज्या मूर्त्या तयार झाल्या ना, ज्या बामियांमध्ये ज्या डोंगरांमध्ये ज्या मूर्त्या होत्या मोठ्या मोठ्या, त्याची प्रेरणा माहितीये कुठून घेतली? त्याच्या बाहेर तुम्ही ओसरीत गेलात ना, इथे 2 मोठ्या मूर्त्या आहेत ना, त्या ह्याच्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी मग बामियांमध्ये मूर्त्या बनवल्या. त्याची प्रेरणा स्रोत मात्र इथे तुमच्या पाठीमागे या बाहेर गेल्यानंतर. तर त्या मूर्त्या तयार झाल्या. 3 प्रमुख शिल्पशैली होत्या प्राचीन काळामध्ये. कोणत्या कोणत्या? एक तर होती गांधार, मथुरा आणि अमरावती. या चला गांधारमध्ये तो बुद्धांची मूर्ती कोरली. मथुरामध्ये कोणाची पहिली मूर्ती बनायला पाहिजे होती? मथुरा कोणाच्या नावाने प्रसिद्ध आहे? पण तिथे देखील कृष्णाची मूर्ती नाही मिळाली, तिथे पण बुद्धांचीच मूर्ती मिळाली. म्हणजे प्राचीन पुरावे आपल्याकडे, मिथक आणि इतिहास याच्यामध्ये फरक आहे. तर या तिन्ही शैल्यांमध्ये आपल्याला सम्यक बुद्धांच्याच मूर्त्या बघायला मिळतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये 4थी धम्मसंगीती झाली.